विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA CET सेकंड अटेम्प्टसाठी आता फक्त 10 दिवसच उरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे की या 10 दिवसामध्ये आपलं ॲडमिट कार्ड केव्हा येईल. तर या ॲडमिट कार्डबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला जर सेकंड अटेम्प्टमध्ये एक्झामिनेशनला जाताना काही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशनचं पेपर पॅटर्न कसं आहे बघा. बघा, ही CBT बेस्ड एक्झाम असते. यामध्ये 4 युनिट्स असतात: लॉजिकल रिजनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. बघा, सगळ्यात मोठा जो युनिट आहे तो आहे तुमचा लॉजिकल रिजनिंग, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात. अब्स्ट्रॅक्ट रिजनिंगमध्ये 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड व्होकॅब्युलरी 50 प्रश्न. म्हणजे टोटल 200 प्रश्नांची ही एक्झाम असते. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे, म्हणजेच 200 मार्काची ही एक्झाम असणार आहे. आणि हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिट दिले जाणार आहेत. MCQ बेस असणार आहे. एक क्वेश्चन असतो आणि त्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी हा आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. म्हणजे तुमचा जर आन्सर चुकला तर तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. ओके, याचाच अर्थ तुम्हाला असा मोठा ॲडव्हान्टेज आहे की 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर हा आहे आपला एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न आणि मार्किंग सिस्टीम. तर सगळ्यात आधी जाणून घ्या की तुम्हाला ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचे. जी ऑफिशियल स्टेप्स आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात आधी CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आहे तो टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकला होता है ना, सेट केला होता, तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि साइन इन करून घ्यायचा आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड दिसेल, बरोबर. त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे, हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड. आलं का लक्षात? गेट हॉल तिकीट असं तुम्हाला तिथे ऑप्शन दिसणार आहे. तिथे क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. अशा प्रकारे बघा, टेक्निकल एज्युकेशन, UG, PG है ना, असं दिलेलं आहे. महाराष्ट्र MBA किंवा MMS CET 2026 गेट हॉल तिकीट असं तुम्हाला ऑप्शन तिथे दिसणार आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं हॉल तिकीट रिलीज होईल तेव्हाच तुम्हाला हे ऑप्शन्स दिसणार आहेत. ओके, आता जसं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं होतं, आपली 6 तारखेला एक्झामिनेशन होती आणि 4 दिवस अगोदर हॉल तिकीट रिलीज केलं जातं. 2 तारखेला आपलं हॉल तिकीट रिलीज केलं गेलं होतं, बरोबर आहे. तसंच तुमची आता 9 मेला एक्झामिनेशन असणार आहे सेकंड अटेम्प्टची. तर 4 दिवस आधी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 5 तारखेला 4 ते 5 तारखेला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते रिलीज होऊ शकतं. तेव्हा हे स्टेप्स जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे. अशाच प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. एकदा तुम्ही गेट हॉल तिकीट वरती क्लिक केलं की ते असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल, डाउनलोड ॲडमिट कार्ड. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, इथे तुमचं नाव दिलेलं असेल आणि इथे एक ऑप्शन असेल डाउनलोड म्हणून. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड वरती. मग तुमचं हॉल तिकीट तुम्हाला दिसेल. डाउनलोड केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या समोर असेल. ठीक आहे, हा ॲडमिट कार्ड फर्स्ट अटेम्प्टचा ॲडमिट कार्ड आहे. बघा, या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचं फुल नेम बघायचं आहे, व्यवस्थित आहे का ॲज पर SSC और HSC. ठीक आहे, इथे तुमचं फुल नेम बघायचं आहे, सरनेम, तुमचं नाव आणि वडिलांचं नाव हे चेक करायचं आहे. त्यानंतर ॲज पर आधार कार्डवरती जसं नाव आहे तुमचं ते नाव चेक करायचं व्यवस्थितपणे आहे का. ओके, आधार नंबर जो आहे तो तिथे दिलेला असेल. डेट ऑफ बर्थ तुमची दिलेली असेल. ओके, रोल नंबर जो आहे तुमचा तो तिथे दिलेला असेल. पासवर्ड जो आहे, सॉरी, डेट ऑफ बर्थ जो आहे ती दिलेली असेल, है ना. ॲज पर आधार इथे डेट ऑफ बर्थ दिलेली असेल आणि इथं डेट ऑफ बर्थ, रोल नंबर जे तुम्ही रजिस्टर करताना टाकलं होतं ते इथे या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे सेमच असणार आहे जवळपास. डेट ऑफ CET एक्झामिनेशन, कोणत्या डेटला तुमची एक्झाम असणार आहे. ऑब्व्हियसली 9 तारखेला एक्झाम असणार आहे. एक्झामिनेशनचा टाइम काय असणार आहे. ठीक आहे, शिफ्ट कोणती असणार आहे तुमची तिथे दिलेला असेल. तुमचा रिपोर्टिंग टाइम दिलेला असेल आणि तुमचा गेट क्लोजर टाइम दिलेला असेल. या वेळेच्या मध्येच तुम्हाला तिथे काय करायचं आहे, पोचायचं आहे, एंट्री करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे गेट क्लोजर टाइमच्या नंतर जर तुम्ही तिथे पोहोचलात तर तुम्हाला एक्झामिनेशनला बसू दिलं जाणार नाही, तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक्झामिनेशनचा मीडियम तो कंपल्सरी इंग्लिशच आहे. नेम ऑफ कोर्स तुमचा MBA MMS असणार आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशन नंबर, जेंडर, पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर येस असेल, नसेल तर नो दिलेला असेल. ठीक आहे, या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर तुमचा दिलेला असेल. या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी आहेत. जो फोटो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला होता तो फोटो, तसा सिमिलर फोटो जो आहे तो तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे. ओके,
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर करायचं आहे. इथे जे आहे ते तुमचा इन्व्हिजिलेटर आहे, तो सिग्नेचर करेल एक्झामिनेशनच्या वेळेस. त्या व्यतिरिक्त तुमचा एक्स्ट्रा टाइम असेल, जर तुम्ही फिजिकली डिसेबल्ड असाल, तुम्हाला एक्स्ट्रा टाइम रिक्वायर्ड असेल, तर तिथे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस केलेला असणार, सिलेक्ट केलेला असणार तो ऑप्शन, तो इथे तुम्ही मेन्शन केलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो इथे दिलेला असेल, तुमचा व्हेन्यू कुठला आहे, प्लेस कुठला आहे तो इथे दिलेला असेल, आणि तुमचा सेंटर, त्या सेंटरचा एक्झॅक्ट ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला असेल. ठीक आहे. तो ॲड्रेस व्यवस्थित पाहायचे. एक दिवस आधी जाऊन तुम्ही ते चेक केलात तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. हे गोष्ट तुम्ही नक्की करा. ॲड्रेस दिलेला असेल तर एक दिवस आधी जाऊन तो सेंटर कुठे आहे, तिथे जायचं कसं, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी तिथे चांगली आहे का, व्यवस्थित तुम्हाला टायमात पोहोचता येईल का, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्यामुळे एक दिवस अगोदर, तुमची सिटी वेगळी असेल तर एक दिवस अगोदर जाऊन ते चेक करायचं आहे. अजिबात रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी हॉल तिकीटवरच्या तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करायच्या आहेत, है ना. आणि एक्झामिनेशनच्या दिवशी तुम्हाला व्यवस्थितपणे विथ युअर होल कॉन्फिडन्स तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.